रामकथा माहिती आपल्या परमपावन पुण्यभूमीमध्ये गेल्या 4 दिवसापासून सुरू आहे। और हम यही कहते हैं कि कथा कलियुग का यज्ञ होता है। कलियुगातला यज्ञ दूसरा कुठला असणार आहे? कलियुगातला महायज्ञ कथा यज्ञ। कलियुग में भगवत भक्ति कथा सर्वश्रेष्ठ मानी गई है। इससे और कोई बड़ी बात नहीं हो सकती। आणि म्हणून माणसाने तर्क वितर्क करू नये, संशय घ्यायचा नाही। संशयाचा पक्षी आपल्या जवळून उडून गेला पाहिजे। श्रद्धा जाऊ बघू पाहू असं नाही जाऊ ती उद्या माणसांना कालच्या लई थंडी होती, उद्या याच्यावर नाही जाणार आहे। पहिल्यापासून मारे आमचे महाराज कालच्या थंडी लई आहे, तुम्ही झोपा, तुम्ही ताण घेऊ नका, थंडी लई आहे ना, आराम करा। दुसऱ्या दिवशी कुठली कालच्या आज लईच राहणार आहे, कोटपर्यंत राहणार आहे, काला गुणपर्यंत राहणार आहे, म्हणजे त्याच्या नशिबात नाही। थंडी निमित्त न येण्याचं, ज्याला यायचं आहे ते गावातले नाही हो, बाहेर गावचे लोक थंडीत येतात। दिवस मनाचा संकल्प असेल, जर आपली श्रद्धा असेल तर माणूस भगवंतासाठी अग्नीतून सुद्धा जाऊ शकतो। थंडी ठरली आणि तुमचा निर्णय झाला की थंडी तुमच्या जवळ येत नाही, लक्षात ठेवा। जोपर्यंत तुम्ही जाऊन की कसं करू मला की थंडी लई जवळ दिली, ते तुम्हाला घराच्या बाहेर निघू देत नाही। काय होईल ते होऊन द्या, अहो ती जवळच येत नाही तुम्हाला। दृढ विश्वास खरं समजू तुम्हाला। जीवनामध्ये जर हा सत्संग नसेल तर जीवन वृक्ष वाळलेल्या झाडाची काय किंमत आहे? ना त्याच्यावर कोणते पक्षी बसतात, ना त्याला फूल येते, ना त्याला फळ येते, वाळलेलं झाड। तसं ज्यांच्या जीवनामध्ये सत्संग नाही, भक्ती नाही, कथा नाही, समजून चला आपलं जीवन त्या वाळलेल्या झाडासारखं आहे। त्याचा उपयोग काय होते? शेवटी एक तर ते जळलं नाही तर कोणाला तरी जळली, काय करणार आहे ते? म्हणून आणि जर हिरवा झाड असेल तर कोणाला तरी ते फळ दिल्याशिवाय राहणार नाही, कोणाला तरी ते सावली दिल्याशिवाय राहणार नाही, कोणाला तरी ते आश्रय दिल्याशिवाय राहणार नाही। हिरव्या झाडाजवळ कोणी येऊन बसते, माणसं बसतात, पक्षी बसतात, कोणी बसतात, कारण त्यांना हवं वाटतं। ते वाळल्या झाडाजवळ कोण बसते? कोणी बसत नाही। म्हणून लक्षात ठेवा, आपलं जीवन त्या हिरव्यागार फळांनी फुलांनी बहरलेल्या झाडासारखं जीवन असावं। आणि बहारदार झाड म्हणजे ज्यांचं जीवन परमार्थात गेलंय, चालू आहे, त्यांचं जीवन तसं त्या झाडासारखं आहे। त्यासाठी मी नेहमी सांगतो, माणसाचं सौंदर्य त्याचं रूप नाही, माणसाचं सौंदर्य त्याचा परमार्थ आहे। आपलं सौंदर्य आहे। हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। ओ अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, छोड़ते से सुखी ना क्या, नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या।
गोपाल सदा अपने रस डोले, न जाने कब सिर चढ़ी बोले। हरि का नाम जपे निशिवासर, हरि का नाम जपे निशिवासर से बरस महीना सावन करे। हरि नाम नहीं तो दिमाग, हरि नाम नहीं तो दिमाग। काल कोणी पिंपळगावला गेलो होतं का जेवणाचं? आज कोणी भोकरला गेलो होतं का जेवणाचं? जवळपास 1000 गाडी होती, 1000 गाडी. संत गेले होते होती ना. भोकरमध्ये 2 तास ट्रॅफिक जाम होती, 2 तास कोणालाच प्रवेश नव्हता. 1000 गाडी साधू संतांची उत्तर भारतातून आपल्या भागात. पिंपळगावचे बालयोगी व्यंकट स्वामीजी महाराज यांच्या परिसरावर खूप खूप कृपा आहे. कारण केवळ आलेली जी संत मंडळी होती फक्त त्यांच्यासाठी आली होती. एकाच्या कैवाडे आणि उगवी अनेकांचे कोडे. गाय दूध वासरासाठी देते, गाव घरातल्या लोकांसाठी देत नाही. तिला काय समज आहे घरातल्या लोकांचा? पण निमित्त वासराचा आहे, पण दुधाचा लाभ कोणाला? आपल्याला. तसं सर्व संत मंडळी भेटायला महाराजाला आली असतील, पण दर्शनाचा योग कोणाला? कुठं राहिला उत्तर भारत आणि कुठं राहिला आपला तामसर भोकर? कुठं राहिलं? गोदावरीची स्नान, गोदावरीची परिक्रमा करण्यासाठी या भागात आले. हा परिसर अगदी पवित्र आणि पवित्र म्हणजे बऱ्याच पीठाचे शंकराचार्य त्याच्यामध्ये होते. अरे बाबा, शंकराचार्य होते. हा, काही लोकांनी ऑनलाईन पाहिला भोकरमधलं ते दृश्य. कितीतरी पोलीस माग पुढे, कितीतरी साधू संतांच्या गाड्या. काऊन बसता येत नाही का? हिवाळा आहे ना, बसा म्हणते ना. आपल्याला घरातून इथपर्यंत ये वाटत ते उत्तर भारतातून इथपर्यंत आले येडे लोक आहेत. त्याला काय कळते का? हा, घरी बसावं, गरमीला आरामशीर पैकी झोप घ्यावं, कळलं त्याला माहित आहे. हरि नाम नहीं तो जीना क्या, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ के विषय विष पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, तीर्थ है हरि नाम तुम्हारा, फिर क्यों फिरता मारा मारा. अंत समय हरि नाम न आवे, अंत समय हरि नाम न आवे तो काशी और मदीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. एक सांगू, पुण्यक्षेत्रात असणारे लोक भजन करत नसतील तर त्याच्यापेक्षा आपण नाव्यात राहणारे लोक फार श्रेष्ठ आहोत का? कारण तिथं बसून आपण प्रभूचं चिंतन करतो.
माणूस कुठे याला महत्व नाही, पण जिथं आहे तिथं तो काय करतो याला महत्व आहे. दोन मित्र जाता 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 काशीला निघाले आणि काशीच्या जवळ गेले की वादळ आलं. वादळ आल्याच्या नंतर एवढं वादळ आलं, पाऊस सुरू झाला. तिथला एक मित्र म्हणला, बाबा माझ्याच्याने एका पाण्यात तिकडे जाणं होत नाही, वादळ होत नाही, आणि मी इथं रस्त्याला घर आहे, या घरी थांबतो. त्याला माहिती नव्हतं हे घर कोणाचं आहे, पण त्याने विचार केला आपल्याला आश्रय घ्यायचा, घर कोणाचं आहे असं नाही काय करायचं. ज्या घरात त्यांनी प्रवेश केला ते घर एका वेश्येचं घर होतं आणि समोर निघून गेला. तो मंदिरात जाऊन थांबला, पण त्याला कळालं की ज्या घरात माझ्या मित्रांनी विश्रांती घेतली, थांबला, तो घर वेश्येचा आहे. एक मित्र मंदिरात आहे आणि दुसरा मित्र वेश्येच्या घरी आहे. वेश्येच्या घरी असणारा मित्र रात्रभर झोपला नाही. ते विचार करू लागला, मी किती दरिद्री आहे, मी किती पापी आहे. आज मी या ठिकाणी वेश्येच्या घरी थांबलो, माझा मित्र आज मंदिरामध्ये जाऊन थांबलाय. भोलेश्वराचं दर्शन घेतलं असेल, भोलेश्वराचं तो भजन करत असेल, सगळीकडे शिवजागर सुरू असेल, दुमदुमून गेला तो काशीचा परिसर. त्या परिसरात माझा मित्र गेला आणि मी इथं बसलो. वेश्येच्या घरी राहिला, पण रात्रभर त्यांनी महादेवाचं चिंतन केले. आणि जो मंदिरात जातो ते विचार करू लागला की मी किती दरिद्र आहे, बघा माझा मित्र किती वेश्येच्या घरी थांबला. आज रात्रभर तिच्या घरी थांबणार आहे, आनंद घेईल जीवनाचा. कुठं बसलं? मंदिरात बसलं, पण चिंतन मात्र वेश्येच्या घरचं करू लागलं. तो वेश्येच्या घरी बसला, पण चिंतन मात्र महादेवाचं करू लागलं. दोघाचाही शेवटी अंत झाला, पण जो मंदिरात होतं ते नरकाला गेलं आणि वेश्येच्या घरी होतं ते शिवलोकाला गेलं. जागा वेगवेगळी होती. वेश्येच्या घरची जागा पवित्र जरी असेल, पांतरंगामध्ये भक्ती होती. आपण नाव्यात जरी असेल तर भक्ती असेल, आणि नामस्मरण असेल तर काशीतल्या माणसापेक्षा आपण श्रेष्ठ होणार. असो ऐसा कोठे आठवत नाही, देहेची विधी भोगू दशा. आपण कुठं आहोत त्याला महत्व नाही, महत्व नाही महाराज, पण जिथं आहो तिथं काय करतो याला महत्व आहे. पण इथंच राहा, या पुण्यभूमीत राहा, अखंड प्रभूचं चिंतन करत राहा. आणि मी तुम्हाला वारंवार, तुम्ही माझे आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो, सत्संग दरवर्षी करत चला, दरवर्षी करत चला. ही दिवाळी आहे, दिवाळी एकदा जर बंद पडली तर बंद पडलेली पुन्हा सत्संग सुरू होत नसतो, लक्षात ठेवा. होईलही नाही, परंतु आजपर्यंत केलेली तुमची जी सिनियरिटी आहे, ती सिनियरिटी जाते ना, अखंडत्व राहिलं नाही, ते खंड पडून पुन्हा सुरू झालं. म्हणून आपलं जे अखंड चालू आहे, गेल्या जवळपास 7 वर्ष झाले, 7 वर्ष आहे तिथं, 5 नाही जास्त झालं. माझं 6 वर्ष आहे, 5 वर्ष आहे, कारण महाराजांचं 1 वर्ष आहे. तुमचं 4th आहे. तुमचं 4th आहे. नाही हो, भागवत 2 रामायण 2 झाले का? 4. म्हणजे आणखीन आपलं एक भागवत राहिलं समजा. हा, 13 धरून 3 झाले. वर्षाकडे पाहायचं नाही, किती वर्ष झाले पाहायचं नाही, किती वर्ष चालली याचा विचार करायचा नाही, पण चाललं पाहिजे हा विचार करायचा. चलते रहो, गाते रहो, गुणगुणाते रहो. या निमित्तानं बघा, बाहेर गावाला असणाऱ्या सगळ्या आमच्या पोरीवाळे आले की नाही, ते सांगतात, आई मला दिवाळीला नको गो माहिती, तुमच्या इथल्या सत्याला घेऊन जा. ठीक आहे,
सत्यात आल्याच्या नंतर तिला जो आगळा वेगळा आनंद मिळतो तो गेलेल्या दिवाळीमध्ये मिळत नाही. दिवाळीत आहेच काय हा? न खाऊ वाटणारा ती चिवडा 4-4 दिवसाचा 4 दिवस अगोदर करून ठेवतात. ती चकल्या अशी जर फोडली तर त्याच्यात चिकट दोरे निघतात. दोरे दोरा फाडे नको काय दिवाळीमध्ये खायला माणसाला गोड असो की नसो पण ऐकायला माणसाला गोड असो. गोड खाण्यानं कदाचित तुमचं पोट भरून जाईल पण गोड ऐकण्यानं तुमचं जीवन गोड होऊन जाईल. जीवन कित्येकांचं झालं, कित्येकांचं होत आहे आणि कित्येकांचं होईल. हरिनामाची गोड सागर अखंड चाकारी नाही का. सकळ जनाला सज्जनांना मुठमुठ वाटारी. ही हरिनामाची साखर आहे. ही साखर खा तुमची शुगर कमी होईल आणि ते साखर खा तुमची शुगर वाढेल. वाढते म्हणून महाराज त्याला संजीवनी औषध म्हणतात. संजीवनी औषध. चला श्रीरामचंद्र भगवान की जय. मां पार्वतीजी आणि भोलेश्वर महादेव यांच्यामध्ये चालला हा संवाद आहे रामकथेचा. गोस्वामी तुलसीदासजी महाराज त्यांच्यात झालेला संवाद सांगू लागले. काल लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतरची पद्धत अशी आहे, जो वधूपिता असतो नवरीचा बाप त्यांना जावयाचे पाय धुवायचे असतात. लग्न लागले की लग्नाची पद्धत लागे पकार न पाय पंकज प्रेम तनु पुलकावली नगवग गान निहाय जन धुनी उमग जनु चहितीस चली जे पद सरोज मनोज अरिपुर सरसदैव विराजही जेच कुरुत सुमिरत विमलत मन सकल कली मल भाजही लागे पखार न पाय पंकज. राजा जनक जावयाचे पाय धरू लागले हो प्रभू रामचंद्राचे. जानकीचा हात हातामध्ये घेतला आणि रामाच्या हातात त्यांनी हात दिला. राजाओ माझ्या हृदयाचा तुकडा, माझी चकुली आज तुमच्या मी स्वाधीन करतो. ब्राह्मणजी आले, राम पुढे उभे राहिले आणि रामाच्या पुढे सीतेला घेतलं. जनकजी म्हणतात आतापर्यंत होती आमची, यानंतर झाली आता तुमची. मी आजपर्यंत तिला सांभाळ, आता तुम्हीचा सांभाळ करा. असं मग त्याला काय म्हणतात? उसंगी. तर ओसांगी म्हणतात. त्यांना ओ म्हणायचं असते पुढच्या नवरदेवांना. ते म्हणते हो सांभाळ. आणि मग तो सांभाळण्याची साक्ष काय? तू कशावरून? तर साक्ष म्हणून तो एक सुपारी टाकतो. या गणपतीची साक्ष घेऊन सांगतो सुपारी किंवा 5 त्याच्यावर हळकुंड सुपारी बदाम खारीक असे 5 देतात. 5 ते वस्तू नसतात, ते 5 ग्रह असतात. या 5 ग्रहाच्या साक्षीने मी सांगतो तिचा मी सांभाळ करील असं म्हणून तो टाकत असतो. ओसांगी टाकून दिली आणि मग महाराज सप्तपदी सुरू झाली. सप्तपदी सप्तपदी अग्निकुंड पेटवला आणि अग्नीच्या साक्षीने ते 7 फेरे नवरदेव घेतात. हे अग्निदेवता तुझी आम्ही शपथ घेऊन सांगतो की जीवनभर
आम्ही दोघं जरी असलो तरी आम्ही एक जीव होऊन राहू. सप्तपदी. आता हे विधियुक्त लग्नामध्ये आहे बरं. कोर्टात लग्न केलं त्याला काय सप्तपदी नाही, काय द्यायचे नाही, मंगला काहीच नाही त्याला. आणि म्हणून महाराज तसे लग्न फार दिवस टिकत नसतात. संस्कृतीच्या आधारानं झालेली ब्रह्मगाठ जेव्हा पाडल्या जाते ती ब्रह्मगाठ सहसा सुटत नाही. कुवर कुवरी पल भवरी देही नयन लाभ सब सागर देही जाई नवरनी मनोहर जोई जो उपमा कछु कहा सुतोरी. कुवर कुवरी, कुवर कुवरी म्हणजे कुवर म्हणजे नवरदेव आणि कुवरी म्हणजे नवरी. ते दोघा जणांची गाठ पाडण्यात आली आणि गाठ पडल्यानंतर ते फेरे पाडू लागले. पहिल्या 4 फेऱ्यामध्ये प्रभू रामचंद्रजी पुढे होते आणि दुसऱ्या 3 फेऱ्यामध्ये जानकीजी पुढे होत्या. कारण काय, परिस्थिती जर मजबूत असेल कशी असू द्या, पतीच्या माग माग आपण राहून संसार करणे आणि कधी पती जर आपला थकला आपण थकायचं नाही, त्याच्या पुढे जाऊन आपण सुद्धा प्रपंच करायचा. 2 कदम तुम भी चले 2 कदम हम भी चलो 2 कदम तुम भी चलो 2 कदम हम भी चलो प्यार की कट जाए हंसते हंसते 2 कदम तुम भी चलो 2 कदम हम भी चलो 2 कदम तुम भी चलो 2 कदम हम भी चलो. चार कुंड मांडण्यात आले होते. राम लक्ष्मण राम सीतेचा एक अग्निकुंड, लक्ष्मण उर्मिलेचा दुसरा, भरत मांडवीचा तिसरा आणि शत्रुघ्न श्रुतकीर्तीचा चौथा. 4 जणांचा एकाच मंडपात एकाच वेळेला विवाह सोहळा संपन्न झालेला. एवढा आनंदी आनंद, एवढा आनंदी आनंद. आणि त्या अयोध्येमध्ये असा ओसंडून व्हावा लागला. महाराज ओसंडून जनकजी उभे राहिले विवाहपीठावर आणि सर्वांना त्याने हात जोडून नमस्कार केला. करजोरी जनक बहुरी बंधू समेत कौशलराय सो बोले मनोहर बयन सने सने वसले सुभाय सो. दशरथजी, अयोध्यावासी सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, कृपा करून माझ्या लेकीच्या लग्नामध्ये सर्वांनी भोजन करून घ्या. मी खरं सांगतो, मला कोणाच्याही लग्नाला तुम्ही गेलात
तर तिथं जेवण करा, जेवण करा. कारण जेवण करणं म्हणजे त्या वधूवरांना आशीर्वाद देण्यासारखं आहे. नुसत्या अक्षरांना आशीर्वाद नाही. तिथं जर तुम्ही जेवण केलं तर निश्चित त्यांचं कल्याण होईल. सगळी मंडळी जेवण करू लागली. कुशध्वजी आले, जनकजी आले आणि सगळ्यांना मिळून हात जोडून विनंती करून सांगू लागले, जाई बापू आमच्या लेकीला सांभाळा. नाही का, जीव लावा पोरीला माझ्या जावई बुवा. सुंदर अशा प्रकारचं सगळ्याला विनंती केली. सगळ्याची जेवण झाली आणि जेवण झाल्याच्या नंतर महाराज सोन्याच्या काड्या त्यांच्या पात्राला होत्या. म्हणजे गोस्वामी तुलसीदास महाराजांना सांगतात, सादर लगे पर्ण वारे कनक कील मनी मानस वारे. त्यांच्या पात्राला पत्रावळीला काटकन होती. एवढ्या सोन्याच्या काड्या होत्या. एका पात्राच्या जर सोन्याच्या काड्या काढल्या असत्या तर 2-2 तोळे सोनं होत होतं. आपण जर असतो तर हे फाटकी आहे दुसरी एक द्या म्हणत होतो. म्हणजे की नाही, कारण तो 2 इस्टारीच्या काड्या जास्त होत्या सोन्याच्या काड्या. आता सोन्याच्या काड्याच्या पात्राला होत्या. जेवणारे तसेच होते महाराज. मिथिलेची मंडळी आणि अयोध्येची मंडळी त्यांना सोनं प्रिय नव्हतं. हो, तुम्ही राम जन्माच्या वेळेस बघितलंय, राजा दशरथानं सोन्याचे भांडार उघडे केले होते. जरा जे पाहिजे त्याने आपण कोणी सोनं घेतलं नाही. आणि जनकाच्या घरी पात्राला काड्या सोन्याच्या होत्या पण कोण काणी काढून घेतली नाही. जेवण झालं, तो मंडपाच्या बाहेर घेतला. ते जेवण झालं काय बसते ना आपल्या दाताने इकडं तिकडं काही भाजी पिली काही बसते की नाही. ते काढायला प्रत्येकाला एक सोन्याची काडी होती. ते जेवलं की देतात. बरेच माणसं घरी काढ्या आणायला येते. श्रीराम हसले असून काय श्रीरामचंद्र भगवान की जय. सर्वांचे जेवण झाली. पंचकवल करी केवळ जागे, गारी गान सुनियाती अनुरागे. आणि महाराज जेवण झाल्याच्या नंतर असा मंडपात सुंदर संच होता. संच ज्याला जेवायचं त्याने जेवण करा आणि ज्याला संगीत ऐकायचं त्याने संगीत ऐका. भजन तिथं संगीत होतं, गोड संगीत. काही मंडळींनी भजन ऐकलंय. लगेच राजा जनकानं सर्वांना पानाचे विडे दिले. देई पान पूजे जनक दशरथ सहित समाज. जनवासी गवने मुदित सकल मुखिसरतास. पानाचे विडे दिले आणि ज्याने ज्याने गाड्या करून आले होते, वाहन ज्याने आणले असतील तर त्याची जी विदाई असते की नाही, सगळे राजा जनकाने दिली. आता त्या नांदेड भागामध्ये खाडेगाव परिसरात त्या कथा कीर्तन होतात आणि संध्याकाळी कीर्तनाला लोक आहे. आता समजा तुमच्या गावात कीर्तन आहे आणि येथे कीर्तनाला जर तामशातल्या माणसाने एखादी माणसं ऑटो करून आले तर इथल्या माणसाचं काम आहे की त्यांच्या ऑटोचं भाडं दिली देतात. तुम्ही स्वामीला त्या स्वामीला कथा 14 वर्ष कथा केली. तीच पद्धत आहे. बाहेरचे जेवढे ऑटो आले कीर्तन ऐकायला आले त्याचं कारण काय की बाबा कीर्तन ऐकायला येण्यासाठी तुम्हाला ऑटोच्या तिकीटची भांडण वाटवणे. त्याच्यामुळे काय होऊ लागले की लोक इतके ऑटो घेऊन कीर्तन त्याच्यामुळे आपला रुपये द्यायचं नाही, फुकट जायचं.
यायचं म्हणणं आमच्या पैसे गलीत चालतात पण तुम्ही आमच्या घर कीर्तनाला या पद्धत आहे तुझी आठवडे सगळ्या घरावर तिथे उभे राहतात कीर्तन झालं की कार्यकर्ता मंडळी जास्त नाही फक्त डिझेल बिल तेवढं तुम्हाला याला 200 लागते का तर 200 द्यायची खुश उद्या 10 माणसं जास्त घेऊन येते आणखी दुसरा घेऊन येते पद्धत आहे ज्या राजा जनकानं जी लग्नाला मंडळी आली होती ज्यांनी काही वाहन आणले होते सगळ्याच्या वाहनाची विदागिरी राजा जनकानं सर्वांना दिली आणि मग महाराज राजा जनकाने ब्राह्मणाला दक्षिणा दिली लग्न लावायला होती त्यांना किती दक्षिणा दिली सांगता येत नाही 4 लक्ष वर धेनु मंगाई काम सुरभि समशील सुहाई दंड प्रणाम सब नृप किन्ने तुझ्या सप्रेम गराहित दिन्ने 4 लाख गायी आणल्या 4 लाख गायीच्या पायातल्या खुरावर चांदी चढवली आणि 4 लाख गायीच्या शिंगावर सोन्याचे टोप चढवले आणि प्रत्येक ब्राह्मणाला एक गाय दिली म्हणजे लग्न लावायला किती ब्राह्मण होते 4 लाख ब्राह्मण सीतेचं लग्न लावायला होती आणि 4 लाख ब्राह्मणाला तेवढी दक्षिणा दिली आता आपला बाबा मागला तिथे मागाशा द्यानो ते नवरी जाऊ दे मग देतो मग काय देते का पोरीच्या लग्नामध्ये खरं सांगू तुम्हाला उदाहरण मला सांगता उदाहरण राजा जनकाने 4 लाख गायी दिल्या सोन्यानं बढून प्रभू रामचंद्राला हुंडा दिला किती हुंडा दिला तुरंगला करत सहस्त्र 25,000 रथात जितकं सोनं बसल तितकं सोनं दिलं आणि 1 लाख घोड्यावर बसल तितकं सोनं आता पुढे हत्तीवर किती बसते किती हत्ती दिली एवढं राजा जनकानं दान हुंडा कन्यादान म्हणून सीतेच्या लग्नामध्ये दिलं राजा जनक श्रीमंत किती असेल पण एवढा राजा जनक श्रीमंत होता एकही त्याने नगरीत कीर्तन आणि कथा कधी सोडली नाही त्याने कीर्तन ऐकायचं जनक कथा ऐकायचा आणि त्यांना कथा सांगणारा कोण होतं शुकाचार्यजी महाराज शुकाचार्य महाराज वैराग्य संपन्न असणारे शुकाचार्य महाराज पण परिस्थिती अशी निर्माण झाली त्याने जनकाकडे पाहिलं आणि शुकाचार्यांनी जनकाला गुण केलं असं उलट होतं कधी शुकाचार्य वैराग्य आहे राजा जनक एक राजा आहे पण जनक राजा होता तरी मात्र त्यानं असं ठरवलं होतं की या नगरीतलं 1 रुपया सुद्धा माझा नाही विदेही जनक म्हणतात विदेही जनक हे सगळं लोकांचं आहे लोकशाहीची व्याख्या कशी आहे तशीच आहे ना द डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट बाय द पीपल टू द पीपल अँड फॉर द पीपल त्याचं नाव लोकशाही लोकशाही म्हणजे लोकांचं लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेलं राज्य याचं नाव लोकशाही माझ्या जनकाचं तेच होतं ही जी नगरी जरी असेल तर नगरी लोकांची आहे माझी नाही आणि म्हणून महाराज तेवढा असणारा जनक राजा सत्संग कराया सत्संग शुकाचार्य सांगायचे आणि संन्यासी काय गोसाई बसायचे मग ते शुकाचार्य सांगत असताना शुकाचार्य काय करायचे त्या जनकाकडे पाहायचे आणि सांगायची कथा मग ते बाकीचे गोसाई होते ते म्हणले या शुकाचार्य हे करतात हो म्हणले म्हणजे मोठ्या माणसालाच मान देते आम्ही येतो एवढे गोसाई असून आमच्याकडे खात नाही तर आणि त्या राजालाच कथा सांगतात शुकाचार्य म्हणले अरे तुम्हाला जरी दिसत असला तरी राजा तुमच्यापेक्षा गोसाई मोठा आहे राजा असला म्हणून काय गोसाई आहे त्यामुळे शुकाचार्यचे महाराज हे बरोबर नाही ते म्हणजे तर परीक्षा बघू आपण एका दिवशी कथा लागली अशी कथा चालत असताना संन्यासी बसले आणि परिस्थिती अशी झाली की शुकाचार्याने जनक राजाच्या नगरीला आग लावली नगरी पेटली आता यायचे झोपडे गोसाई झोपडे होते गावाच्या बाहेर होते
त्या गोसाव्यानं असं पाहिलं का मागं काय पेटलं सगळं. एका गोसाव्यानं काय करायचं, दुसऱ्याला असं खुणवायचं, ते पेटलं तिकडं, त्याला उठून तिकडं जायचं, याला उठून तिकडं, असं करता करता सगळे गोसावे उठून गेले. जनकराजाची नगरी पेटली, पण ती पेटली नव्हती, पेटवली होती. गोसाई गेले तेव्हा गोसाव्यानं पाहिले की आपल्या झोपड्यात सुरक्षित आहेत, पुन्हा आले. सुखाचार्याने विचारलं, अरे बाबांनो, तुम्ही कथेतून उठून गेले होते, कस काय? ते म्हणजे तिकडे पेटलं होतं काहीतरी, आम्हाला वाटलं आमचे झोपडे पेटले काय की. ते म्हणजे तुमचे समजा जर झोपडे पेटले असते तर तुमच्या झोपड्यात होतं काय? लंगोट्याच घेऊ. गोसाया झोपड्यात लंगोट्याचं काय? तुमचं लंगोट्यातलं आणखीन प्रेम गेलं नाही, तुम्हाला कथा कशात आला. आणि राजा जनकाची सोन्याची नगरी जरी पेटली तर राजा माग फिरून पाहत नाही. त्याला मी कथा सांगू नको तर काय देही जना. आणि तो जनक राजा सर्वांच्या पाया पडत असे महाराज. आणि मग झालं, सगळ्याची जेवण झाले. आणि जेवण झाल्याच्या नंतर मग पाठवणीला सुरुवात झाली. सगळ्या आया होत्या, ते आया आल्या आणि सगळ्या आपल्या पोरीला सांगू लागल्या, समजावून सांगू लागल्या. राजा दशरथाची पत्नी सुनैनाजी जेव्हा सीता जाऊ लागली तेव्हा खूप रडली हो. आणि जनक राजा आतापर्यंत कधीच रडला नाही, पण सीता जात असताना जनक राजा रडला. नाजों से तुझे पाला मैंने, कलियों की तरह फूलों की तरह, नाजों से तुझे पाला मैंने, कलियों की तरह फूलों की तरह, बचपन में चुराया तुझको बाहों ने मेरी झोलों की तरह, मेरे दाग तुझे हर पल नई बार कभी ना याद आए, कितना प्यार मिले। तेरे उसने घर में सदा तेरा राज रहे, वो मिले माथे पे खुशी का ताज रहे, किसकी जोत न होगी रूप सिंगार मिले, बादल में दुआएं तो पूरी संसार मिले, कभी ना याद आए, ससुराल में कितना प्यार मिले। घड़िया आराम की ठंडी छाओ में, दाता भी न चुभने पाए कभी मेरी लाडली तेरे पाओ में, उस तार
बाबुल की दुहाए लेती जा, जा तुझको सुखी संसार में, मैके की कभी ना याद आए, जा तुझको सुखी संसार। तुम्हाला खरंच नवरी वाटायला असं वाटायला की नाही ते गाणं ऐकलंय? जात लाडाची लेक आज सासरी, जात लाडाची लेक आज सासरी, लेके कुलती एक दिली भर क्या घरी, लेके कुलती एक दिली भर क्या घरी, जात लाडाची लेक आज सासरी, जात लाडाची लेक आज सासरी। सगळे रोज केली बिरात, गेल्या पोऱ्या इथे अनुभव पण नाही गेला, वाटे पोरीला आज बालपणा आठवला, किती आनंदाने राहिली आज बरी, किती आनंदाने राहिली आज बरी, जातला लागले सासरी, जातला लागले सासरी। डोळे आता लाडके सावर साडी, धाकटे धीर उभे पडद्यात गाडी, सुखाने नांदगडे सुन्न तू मोठ्या घरचे, राहील तुझ्या माय पंत मायरचे, लिहून ठेवले बाई गावी दादाने, देवी बाळीच्या नशिबात गाणे, पतितीचे तुझ्या लिहिली बाळावरी, पतितीचे तुझ्या लिहिली बाळावरी, जात लाडाची सासरी, जात लाडाची सासरी, ओ लेकरे कुलती एक दिली पर क्या करी, लेकरे कुलती एक दिली पर क्या करी, जात लाडाची सासरी, जात लाडाची सासरी, जात लाडाची सासरी। लेके कुलती एक दिली पर क्या करी, जात लाडाची लेक आज सासरी। आई सांगते तिला, पुसग डोळे आता लाडके सावर साडी, धाकटे धीर उभे झुंपून पडद्याची गाडी, सुखाने नांदगडे सुनत मोठ्या घरची, संग राहील तुझ्या माया ममता मायरची, लिहून ठेवले ग काय त्या विधात्याने, लेकी बाळीच्या नशिबात येणे जाणे, पतीची सेवा तुझ्या लिहिली बाळावरी, पतीची सेवा तुझ्या लिहिली बाळावरी, जात लाडाची लेक आज सासरी,
जाते लाडाची लेक आज सासरी निरोप घेते लेक पडते पित्याच्या पाया जाते सोडून आज आईची वेगळी माया दोन्ही डोळ्यामधून डाळीते अश्रू जरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी पोरगी सासरी जाताना तिची अवस्था बघा कशी आलेली माहेरातल्या प्रत्येकाला पाहून ती रडते पहिल्या रडत गेली आता काय रडणार झाले आता तर डोकून जाऊन काढत बसले पुरुष मंडळी एकमेकाच्या गळ्यात पडून रडत गेली आता ते नाही रडावतं ते पोरगी विचारत आता कसं काय करू रडत नाही पण ते दुसऱ्याच पाया आधी रडते का मग ती रडती कसं पाठवणीची घटिका गंगा यमुना शिरोधारी पाठवणीची घटिका गंगा यमुना शिरोधारी मंडप सारा मंडप सारा माही लेखनी मायन तुझारी लेखनी मायन तुझारी लेखनी मायन जोरदार टाळ्या होत्या म्हणजे सीता सगळ्यात चौथी बहिणी सासरी निघाल्या सर्वांसाठी आणि एक एक पालखी सजवलेली होती प्रत्येक पालखीमध्ये वरवधू जाऊन बसले पण राजा जनक मात्र धावत 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 सीतेच्या पालखीजवळ गेला समुजावत सब सचिव सयाने किनी विचार अवसर न जाने बारे बार सुतावर लाई साजी सुंदर पालखी मंगाई आणि राजा जनक नेहमी सीतेला आपल्या छातीशी कोटाळून धरून रडू लागला विचार करू लागले जनकजी तुम्ही तर विधेयी आहात एवढं का रडता जनकाला सांगितलं मी विधेयी आहे खरं सांगू तुम्हाला माझ्या जानकी मला सोडून जाते खऱ्या अर्थानं मी पोरका झालो आज बापाच्या जीवनामध्ये दखल देत असेल कोण तर पोरगी देते पोरगी जेवला का म्हणत नाहीत काही म्हणत आमची मुलगी फोन करते बाबा 2-2 कथा थंडी असेल खूप नाही आहे ना काय थंडीमध्ये जाऊ नका थंडीत जाऊ नको तर मग कुठं सांगू राम आहे जपा ती सारखी म्हणते जपा थंडीत काळजी घ्या थंडीत तिला माझी काळजी आमचा बबलू फोन करते बाबा किती दिवस सप्ताह आहे 2-3 दिवस तुरीला फवारायचं म्हणालो एवढं येऊ का संध्याकाळी त्याला तूर फवारायची काळजी बाहेर पाठवत पण कधी ते काही गेले 7 दिवस आला मात खाल्लेली आता वजन कमी करते आपण
सांगाल तुम्हाला मी काय सांगाल तर थोडं सांग त्यांना फोन केला ते तुम्हाला सांगायला आणि पोरीला फोन केला ते तुम्हाला सांगायला पोरीला माझी काळजी पोराला आहे का ते म्हणलं नाही बाबा थंडी आहे का म्हणून म्हणलं नाही तुम्ही कसे चालले का म्हणले नाही कुठं काय पडले का म्हणलं नाही काळजी नाही दूर फवारायची म्हणाले म्हणून उपरून टाक बापाच्या तब्येतीची काळजी जास्त मुली घेतात सांगायचा माझा मुद्दा हे तुम्ही पोरीचा फोन कधी येऊ द्या पहिला प्रश्न तिचा हेच राहते बाबा तुम्ही जेवले बाकी नंतर ती काही विचारेल पण पहिला प्रश्न तिचा पप्पा जेवले हो दुसरा प्रश्न पप्पा तुमची तब्येत बरी आहे पप्पा तुम्ही दवाखान्यात जाऊन तपासून आले काही आजार असतील तर त्याची काळजी ती मम्मी जेवढी का म्हणणार पप्पा जेवढे का म्हणते हे पोरींचं जास्तीत जास्त प्रेम बापावर असते म्हणून सीता जात असताना राजा जनक जास्तीत जास्त रडला का कारण जनकाला वाटलं आज सीता गेली मी पोरगा झालो पुरुषांच्या जीवनामध्ये कन्येला विशेष महत्व आहे विशेष एखाद्या वेळा मी नेहमी सांगतो आपल्याला एखाद्या वेळेस मुलगा असेल नसेल काही फरक पडणार पण माणसाला मुली असले पाहिजे फार नाही किमान एकतरी विचारणारी असली पाहिजे मायेचा ओसंडून वाहणारा जरा मुली असतात तळहाताचा करुणी पाळणा बाळसा मुली जोजवली मधीच गाठ बांधून सुकन्या परक्या हाती सोपवली सुखात नांदो लेक लाडकी हीची मागणी देवाला लेक चालली सासरला लेक चालली सासरला श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओ श्रीराम जय राम जय जय राम ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम जनकजी वाटला गेले दशरथजीने सांगितलं जनकजी
आता इथंच आपण हात जोडून घेऊया. एकमेकाला हात जोडल्याने सांगितलं दशरथजी, जनकजी आता जा घरी तुम्ही. राजा जनक तिथून बसून राहिला. वऱ्हाड चाललं आणि जनक राजा सारखा सारखा पाहत 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 राहिला. विश्वामित्रजी आले. राजा जनकजी विश्वामित्राच्या पाय पडले. गुरुदेव, मी तुमचे उपकार कोण्याच जन्मात फेडू शकत नाही, कारण तुम्ही जर रामाला लग्नाला इथं आणलं नसतं तर माझ्या सीतेला रामपती म्हणून मिळाला नसता. निमंत्रण तुम्हाला फक्त एक केलं होतं, रामाला नव्हतं. परंतु रामाला लक्ष्मणाला तुम्ही सोबत आणलं आणि इथं आल्यामुळे माझ्या जानकीचं कल्याण झालं. धन्य वाटलं जनकाला. आणि महाराज सगळी वऱ्हाडी मंडळी निघून गेली अयोध्येच्या दिशेने. अयोध्येमध्ये जेव्हा सगळे नवरी नवरदेव येणार आहेत हे कळल्यानंतर अयोध्येमध्ये सगळी सजावट करण्यात आली. रस्त्यावर ठिकठिकाणी मंगल कलश भरून ठेवण्यात आले. विविध भाती मंगल कलश विविध भाती मंगल दानवे प्रविपुल पूजी गणेश पुरारी प्रमुदित परम दरिद्र जनु पायी पदार्थ चारी रामा पायी पदार्थ चारी. मंगल कलश मंदिराची सजावट करण्यात आली. प्रत्येकाने आपापल्या घराला आंब्याच्या पानाची तोरणं बांधली. जागोजाग केळीचे खांब केशराचे सडे दिसायला लागले. आणि गणपतीची पूजा प्रभू रामचंद्राने आल्या अयोध्येत आल्यानंतर केली. गणेश पूजन केलं. अयोध्येमधल्या सर्व स्त्रिया ज्या होत्या त्यांनी सोन्याची ताटं सजवली, त्याच्यामध्ये सोन्याची निरंजनी लावली. आणि राघवजी जानकीजी या सर्वांना ओवाळण्यासाठी त्या रस्त्यावर उभ्या राहिल्या. आज माझा राम दशरथाचा होता, पण अयोध्येतल्या प्रत्येकाला राम माझा वाटत होता. हम राम जी के राम जी हमारे
दीन दुखियों के सहारे हैं, हम पापियों के वो आधारे हैं, हम राम जी हमारे हैं. अयोध्येतल्या मंडळीने महिलांनी कनकथार भारी मंगलई कमल करणी मा चल मुदित परिचिन्न करण पुलक पल्लवित गा. सोन्याच्या ताटामध्ये ओवाळलं आणि सुंदर अशा प्रकारचं गोड भजन करत 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 राजा दशरथाच्या महालाकडे आणि सगळी नवरी नवरदेव आणि जाऊ लागले. आकाशातून दुधुंबी धनी घन गरजत गोरा जात चातक चातुर मोरा. मोर नाचू लागले, चातक पक्षाला आनंद झाला. दादोर म्हणजे बेंडूक, बेंडूक सुद्धा जसं जमत तसं गाऊ लागलं आनंदाने. गाता येते त्यानं गाव असं नाही, ज्याला गाता येत नाही त्याने पण गावं असं तर नुसतं राम राम काय म्हणावं. गाता येईल तिनेच गावे, येर हरी हरी म्हणावे. वास्तविकता बेंडकीला गाता येते का, पण आनंद व्यक्त करता येते हो. तिने सुद्धा आपापल्या पद्धतीने आनंद व्यक्त केला आणि सगळेजण राजभवनामध्ये पोहोचले. राम, लखन, भरत, शत्रुघ्न देवघरामध्ये गेले आणि देवघरात गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन घेतलं. अंगावर असणारा जो नवरदेवाचा साज काढून ठेवला रामाने बाहेर आले. पहिल्यांदा दर्शन घेतलं राजा जनकाचं, वशिष्ठजींचं. त्यानंतर दर्शन घेतलं आपल्या वडिलांचं, राजा दशरथाचं. पाठीमागून सीता होती. रामाने ज्याच्या ज्याच्या पायावर डोकं ठेवलं त्याच्या त्याच्या पायावर डोकं सीता पाठीमागून ठेवत यायची. रामाच्या पावलावर पाऊल ठेवून सीता चालायला लागली. दशरथाच्या जवळ गेले की दशरथ राजाने काय केलं की रामाला उचललं, आपल्या मांडीवर बसवलं. बस. राम राजा दशरथाच्या मांडीवर बसला. बाजूला होती कौशल्या. कौशल्याच्या पाया पडायला सीता गेली की तेव्हा कौशल्याने सुद्धा आपल्या सुनेला जानकीला मांडीवर बसवलं. सीतेला पवित्र विधी बघा किती सासू आणि सासरे सुंदराला मांडीवर घेतलं हो. श्रीरामचंद्र भगवान की जय. प्रॅक्टिकल करून फार हरकत नाही. एक खरं सांगतो तुम्हाला, आता ज्याच्या सोनाचं लग्न जास्त सोन घेते ना त्याला मांडीवर घ्यायचं ना. जुन्या सोनाला मांडीवर घ्यायचं त्याला जर घेतलं ते म्हणते ऐकलं ते का येत आधी मान येणे तर नीट बोल. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सून घरी आली की तिला मांडीवर घ्यावं आणि तिचा गोड पापा घ्यावा असं कोण असते तुम्ही? बरं जाऊ द्या. तुमच्या पोरीचा तुम्ही पापा घेता की नाही? हिचा पापा घ्या की नाही का? बसते की का सुनाचा? का तुमच्या डोळ्यातला भाव आहे वेगळा. हे सून होईल, हे पोरगी होईल. ते भाव जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आनंद नाही की नाही. सुनेकडे आपल्या मुलीच्या भावनेनं बघा. जसं मुलीकडे बघता तसं बघा. मुलीच्या बाबतीमध्ये भाव वेगळा. आमची जाव आहे की नाही, आमच्या पप्पीनं म्हणलं तसं आहे की देत. तिच्या शब्दाबाहेर नाही. लोकांना सांगते आणि दुसरं सांगते आमचं पप्पी आहे की नाही, सगळं तिचंच ऐकलं. आता पोरानं तिचं ऐकलं की मा, आणि सुनानं जावाने ऐकलं की ते चांगलं आहे.
आपल्या डोळ्याचा भाव बदला. हा. आपल्याला असे वाटावं खरंच आमचा मुलगा छान आहे, आमचं तर ऐकते पण आमच्या सुनबाईच्या शब्दाच्या पाया नाही काय बी गेलं म्हणतात. तशाच सासून सुनाला मांडीवर घ्यावं माय म्हणणारीनं घेऊ नये. त्या भानगडीत पुरू. खरं सांगतो रामायण आहे रामायण. ही परिस्थिती आहे. रामायण म्हणजे उत्कृष्ट प्रपंचाची व्यवस्था कशी असावी, उत्कृष्ट प्रपंच कसा असावा याचा दिशानिर्देश आहे. रामायणात जसं सांगितलं तुम्ही रामायण सगळं काढून बघा. सीतेची कौशल्याची कुठं भांडण झाली दिसली तुम्हाला? सासूची सुनेची भांडण झाली दिसली? अजिबात नाही. भावाभावाची कुठं भांडण झालेली दिसली तुम्हाला? रामायण कशाला वाचायचं, रामायण ऐकायचं कशाला की तसं जगलं तर आनंद आहे. असं जर आपण जगू शकत नसल तर जीवनात आनंद मिळेल कसा? सीताराम 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 जय 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 सीतेला मांडीवर बसून घेतलं. हात जोडून सांगते सुनबाई घरामध्ये उद्धटून वागायचं नाही असं म्हणलं नाही केलं. तिला माहित आहे सौम्य स्वभावाची माझी सुनबाई. दुसरा दिवस उजाडला. राजा जनक दशरथ स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर सहज दशरथ राजा
आरशाच्या जवळ गेले. डोक्यावरला मुकुट बऱ्या दशरथाने असा सरळ केला. पण मुकुट सरळ करत असताना राजा दशरथाचं लक्ष कानाच्या जवळ असणाऱ्या दाढीजवळ गेला. श्रवण समीप भयसित केशा म्हणू जरटपण अस उपदेशा नृप जुबराज राम कहु देई जीवन जन्म लहू जानते. श्रवण समीप भयसित केशा. श्रवण म्हणजे कान, समीप म्हणजे जवळ. कानाच्या जवळ असणाऱ्या पांढऱ्या केसाकडे त्याचं लक्ष गेलं. आणि जनक दशरथ राजा म्हणतो की हा पांढरा केस मला आता संकेत करतो की तू आता जरट म्हणजे म्हातारा झालास, कारभारातून निवृत्त होईल. एक गाडीचा केस पांढरा झाला तर जनक राजा विचार करतो, माणसं पांढरे होऊ दे, त्याला काळे करायला तर पांढरे केस होणं आपला संकेत आहे, हा सिग्नल आहे, पहिली नोटीस आहे. आता सांभाळत राहा, आता भजन करा, रामकृष्णाला करा. माणसं त्याला काळ करतो. काहून तुम्ही काळ केस केले हो, पांढरे होते बरे? ते म्हणले नाही हो, ते यमाला मी ओळखू येतो म्हणले. पांढरे केस म्हणून मी आता काळे केस की ओळखू येत नाही सगळं. आता यम काय धाब्यावर बसून यायला असं काय की त्याला इतकं सुमार नसायला. ती तुम्ही कितीही नोटिसा दाबण्याचा प्रयत्न करा, नाही तुम्ही ऐकलं तर पुन्हा वॉरंटच निघते. सदधद के मौत की सजा दियाएंगे, जिंदगी एक किराया का है, जिंदगी एक किराए का है हो. एक ना एक बदलना पड़ेगा, एक ना एक दिन करना पड़ेगा. जब तुमको आवाज देगी, जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. तकलीफ किराए का घर है, तकलीफ किराए का घर है. एक ना एक दिन करना पड़ेगा, एक ना एक दिन करना पड़ेगा. जब तुमको आवाज देगी, जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत का जब बजा सिर पे डंका, फूक दी एक पल में सोने की लंका.
वैसा हमको भी चलना पडेगा. हा, दारावरली बेल वाजली रावणाच्या. सामान्य होता का? सोने की लंका थी रावण की. 1,00,000 नातू, 1,25,000 पंतू, 80,000 राण्या. साम्राज्य कमी होत पण काही चाललं नाही मूर्तीच्या समोर. रावण की अगर नहीं चल सकते तो हम कौन होते बा. आपलं काय दुकानाचं केवढंच हो. अंगात ताकद नाही, बँकेत पैसा नाही, कुठंच काही नाही, तरी माणसं म्हणतात पठ्ठ्या कोणाला देत नाही. दारू पिली की त्याला इथं पाहिजे. चलो. मौत का जब बजा सिर पे डंका, फूक दी एक पल में सोने की लंका. वैसा हमको भी जलना पड़ेगा, वैसा हमको भी जलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतकं जरा या आनंदा जोश मध्ये पाहून भजन म्हणाला कारण मला 20 दिवस पुन्हा आरामच येतात. पुन्हा पुढं म्हणून भजन घरी म्हणायचं तर घरी कोणी नव्हती उगी कीर्ती काय कीर्तन लावलं खरं सांगू घरी कोणीच ऐकत नाही. आज बऱ्याच तुम्ही ऐकिता म्हणून आता मी मोह सांगायला म्हणजे काय मोह होईल तुमचंच होईल. मोह आहे काय आमचं म्हणजे किल्ला असू देतो मला. श्रवण समीप भयस सिद्धकेशा म्हणहु चरटपण असो उपदेशा. नृप जुबराज राम कय देहू जीवन जन्म लव जात की. केस गाडीचा पांढरा दिसला. राजा पटकन धावत 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 वशिष्ठांकडे गेला, गुरूंकडे गेला आणि गुरुजीला सांगितलं, गुरुजी मी आता या राजगाडीवर बसण्याच्या योग्यतेचा राहिलो नाही. मला संकेत आहे, माझी इच्छा अशी आहे की अयोध्येच्या राजगादीवर माझ्या रामाची स्थापना करावी. वशिष्ठांनी सांगितलं, दशरथा गादी जरी तुझी असली तरी निर्णय तू घेऊ शकत नाही. निर्णय गावाला घ्यावा लागतो की नाही. सरपंच व्हायचं म्हणजे का कोणाला जमते का? ते गाव ठरवलं. गावाला ज्याला म्हणे ते सरपंच. एक काम करा, उद्या अयोध्येची मीटिंग बोलवा, सगळ्यांना बोलवा आणि सगळ्यांचं मत असेल रामाला गादीवर बसवायचं तर बसवा, तुमच्या मनात नाही. जर रामाच्या विरोधात एखादा जरी व्यक्ती असला तरी तुमचा जरी पुत्र असला तर गादीवर बसू शकत नाही. ही त्यावेळी पद्धती होती. आणि मग राजा दशरथाने गावामध्ये दवंडी दिली. ऐका हो ऐका, अयोध्यावासी सर्वांना सूचित करण्यात येते की अयोध्येच्या राज दरबारामध्ये आपण सर्वांना निमंत्रित करण्यात येते. कारण अयोध्येच्या राज सिंहासनावर नवीन राजाची स्थापना करायची आहे. त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. चला 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 मंडळी सगळे एक सांगू महाराज,
रामाला गादीवर बसवायचं म्हणल्याच्या नंतर अयोध्येत एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला का? कारण रामाचा स्वभाव तिथल्या लोकांना माहित होता. राम जर गादीवर बसला तर कोण्या रस्त्याची गिट्टी खाणार नाही. राम जर गादीवर बसला तर भ्रष्टाचार करणार. आणि राम जर गादीवर बसला तर पाळण्यात लेकराची काळजी घेतल्याशिवाय. आणि मग सगळे आले, सभा भरली. मुदित महीपती सुंदर आये, सेवक सचिव सुमंत्री बोलाये, कहे जय जीव शीस तिन नाये, भूप सुमंगल वचन सुनाये. सगळे बर आल्यानंतर राजा दशरथानं सगळ्याला हात जोडून विनंती केली, अयोध्यावासी आपल्या सर्वांना माझा साष्टांग प्रणाम आहे. माझी इच्छा अशी आहे की मी आता अयोध्येची गादी सांभाळण्याच्या पात्रतेचा राहिलो नाही. माझं वय झालंय आणि रामाला राजगादीवर बसवायचं आहे. जर कोणाचा विरोध असेल तर त्यांनी याच सभेमध्ये उठून आपला सांगा. 5 मिनिटाचा वेळ देण्यात येते. 5 मिनिटाची वेळ दिली. 5 मिनिटात दशरथ राजानं पाहिलंय पण रामाच्या विरोधात एक व्यक्ती सुद्धा नव्हता. सगळ्यांनी सांगितलं, जनका, दशरथा, वेळ करू नका. निर्णय तुमचा खूप चांगला आहे. लवकरात लवकर आम्हाला आमच्या डोळ्यानं राम गादीवर बसलेला पाहायचा आहे. राम गादीवर बसलेला पाहायचा आहे. आणि मग सर्वांचं मत लक्षात घेऊन मुहूर्त ठरवला. वशिष्ठजी म्हणले, दशरथजी, उद्याचाच मुहूर्त शुभ मुहूर्त आहे, वेळ लावू नका. मंडपवाल्याला निमंत्रण दिलं की मंडप टाका. रात्रीतून मंडप टाकला गेला. वेद विहित काही सकल विधाना कहे रचो पूर विविध बिछाना. बिछाने म्हणजे मंडप. सफल रसाल फुग फलकेरा, रोपक विधीन पुर चौकित घेरा. आणि सगळी अयोध्या सजवण्यात आली. कशाला? माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. ध्वज पताका तोरण कळस सजवू तुरंग रथनाग, शिरधरी मुनिवर वचन सब निज निज काही जगलाग. प्रत्येकाने आपापल्या घरावर ध्वज लावला. प्रत्येकाने आपापल्या घराला तोरण बांधलं आणि आपल्या घरावर सुंदर अशा प्रकारची सजावट केली. तुरंग, हत्ती, घोडे, रथ सगळीकडे सजवले. प्रत्येकाने आपापल्या पोरी आणायला सुरुवात केली. तिथे पोरी होत्या ना कोणी बाहेर गावाला, की पोरींना आणलं का की राम गादीवर बसायचा आहे आणि हा सोहळा तुम्ही सुद्धा बघितला पाहिजे. नाव्याच्या सिंहासनावर राम विराजमान होणार आहे तेव्हा परवाच्या दिवशी. मग ते विराजमान होणारा राम सिंहासनावर आपल्या पोरींनी सुद्धा बघितला पाहिजे. 2 दिवसात जाऊन पटकन आपल्या पोरीला घेऊन यावं. अयोध्येतल्या लोकांनी आणा तुम्ही नाही. शेवटच्या दिवशी सप्ताहाच्या काय पोरी इतक्या राहतात महाराज, ते पहिल्या दिवशीपासूनच येते सध्या. जे पहिल्या दिवशीपासून येतील समजा ते स्वतंत्र राहतात. काय त्या पोरीला येणं होत नाही. ते बिचारी येते त्या काल्याच्या दिवशी सगळी गर्दी इकडे तिकडे आली, जेवण केली की निघाली. काय म्हणतात एक सांगू तुम्हाला, सप्ताहाला यायचं असेल तर पहिल्या दिवशी उचलून येत जा. त्या पुत्राची विश्रांती निमित्त 7 दिवस मस्त आई आई गणपती. यावर्षी बुंदी शिरा जराशी नाही वाटायला. गेल्या वर्षी दिवाळी होती. झण लागली जरा जरा. तुम्ही काय तुमचा इलाज आहे.
पाऊस पडला नाही, पुढच्या वर्षी कमी झाला तर करा. या नाही जरी झाले तर हरकत नाही महाराज, सत्संग चालू राहू द्या. मी परत परत का सांगतो, मग अगोदर मी सांगून गेलो की मला नाव म्हणजे एक माझा मला परिवार म्हणून वाटतो. परिवार दोन असते, तर एक परिवार सासरचा असते आणि एक परिवार बाहेरचा असते. सासरचा परिवार जरा खडूसच राहते, कोणी म्हणतात ना असं सासर खडूस बाई कोंडू कोंडू. सासर खडूस राहते, माहेर घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर सुखी आहे पप्पी सांग आईच्या कानात, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात. त्यामुळे दुसरी तिसऱ्या संसाराची कविता होती, घाल घाल पिंगा वाऱ्या. ती पोरगी म्हणे तिच्या अंगणामध्ये सासरला झाड होतं, पारिजातकाचं झाड, आणि मग तिथे वाऱ्याला विनंती करायची की वाऱ्या तुला विनंती करतो, आमच्या घरच्या फुलाचा वास माहेरला मी. वास आता काय नाही, पण वास म्हणजे सुगंध. माझ्या माहेरात सुगंध असला पाहिजे. परिवार ते राहते परिवारात या, आणि सुखी परिवार राहा कोणता? माहेर नाही की नाही, माहेर म्हणतात. माहेर तसं हे जे परिवार आहे नावा परिवार, माझा माहेरचा परिवार आहे, सासरचा नाही. ठीक आहे ना. माहेरच्या परिवारामध्ये माहेरी कोण असते बघ? आई, वडील, भाऊ, आहे की नाही, जिव्हाळ्याचे. सासरला सासरा, सासू, डोळ्यातून पाडते आसू. सासू डोळ्यातून अश्रू आणणारी सासरला असते आणि डोळे पुसणारी माहेरला असते. आई डोळे पुसते, म्हणून डोळे पुसणारी माणसं, जिव्हाळ्याची माणसं, प्रेमाची माणसं माहेरात असतात. म्हणून नावही माझं माहेर आहे. माहेरातले लोक आनंदी राहावेत, आणि आनंदी कशाला राहतील तर सत्याने राहावेत, म्हणून सत्ता दरवर्षी आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. 10:30 वाजल्याचं काय. हा आनंद, हा उत्सव सारखा दरवळत राहावा या भूमीमध्ये. भगवंतांनी कृपा केलीच तर आनंदात त्या आम्हालाही सहभागी व्हायला यावं, एवढी एक प्रामाणिक इच्छा आहे. पंढरीश परमात्म्याच्या चरणारिंदा मी एवढीच मागणी मागेल की पंढरी राया माझ्या नव्यातल्या मंडळींना सत्संग करण्याची प्रतिवर्षी सद्बुद्धी द्यायचा. त्यांच्याकडून सत्संग वारंवार करून घ्यावा देवानी. देवाच्या मनात आलं कुठलीच गोष्ट अशक्य नाही महाराज. भगवान सब कुछ करते हम कौन होते हैं, करते हो तुम कन्हैया, बस मेरा नाम हो रहा. सगळीकडे ठरलं, आनंदी आनंद झाला आणि प्रभू रामचंद्राला राजगादीवर बसवण्याची तयारी झाली. मंदिरामध्ये पूजा होऊ लागल्या आणि सगळीकडे आनंदी आनंदी आनंद असताना अयोध्येमध्ये एक विचित्र प्रकार घडला. आणि तो प्रकार म्हणजे राजा दशरथाची
आवडती पत्नी कैकई आणि या कैकई सोबत आलेली तिची दासी माहेरवर आलेली. तिचं नाव काय? मंथरा. मंथरा का? मंथरा. मंथरा. त्या मंथरेची कैकईची साथ एकदम अशी घट्ट मैत्री. महाराज राम गादीवर बसणार, सगळ्याला आनंद झाला, पण स्वर्गातल्या देवाला मात्र दुःख झालं. स्वर्गातल्या देवाने विचार केला, राम जर गादीवर बसला, रामाला बंदी शाळेत टाकले, कोणी रावणाने, आमचं काय होणार? म्हणून त्याने निर्णय घेतला, काही झालं तर हरकत नाही, पण राम गादीवर बसला नाही पाहिजे. आता रामाला कोण रोखू शकणार? म्हणून त्यांनी काय केलं, सरस्वतीला विनंती केली, सरस्वती काय करायचं कर, राम गादीवर बसला नाही पाहिजे. सरस्वती संकटात पडली. तेवढ्यामध्ये त्या बगीच्यात फुलं आणण्यासाठी ती मंथरा गेली रामाच्या राज्याभिषेकाला. कैकईने पाठवलं, जागवणे फुलं घेऊन ये. आणि महाराज मंथरा चांगली होती, तिची काही बुद्धी वाईट नव्हती, पण मंथरा फुलं घेऊन येत असताना थोडस ऊन लागू लागलं म्हणून झाडाखाली बसली. आणि ज्या झाडाखाली बसली ते झाड होते हिवराचं झाड. हिवराच्या झाडाच्या सावलीत बसले असताना त्या हिवराच्या झाडावर विकल्प येऊन बसलेला होता. आणि त्या विकल्पानं सरस्वया मंथरेची बुद्धी फिरवली. नाम मंथरा मंदमती चेरी कैकई के आदन पेटा रेता कैकई गई गिरीमती अति फेर. तिची मती फिर म्हणजे बुद्धी फिरवली. आता बुद्धी फिरल्यानंतर त्या मंथरेजवळ फुलं पूजेला मिळालेली. तिनं ते फुलं दिली, ती फेकून गेली रडत 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 रडत. आणि जाऊन त्या कैकईच्या जवळ गेली. भरत मात पै गये विलखानी का अनमनी हसी कै हसराणी. राणी हसू लागली. कैकई मंथरे, अगं फुलाला गेलतील, काय झालं? ते म्हणे, कैकई तुला कसं कळत नाही, फुला नाही मला झालं. अगं म्हणे, येडे, फुलं हे रामाच्या पूजेत आणायला चांगली सांगितलंस तू, तुला कळत नाही, राम उद्या गादीवर बसणार आहे. म्हणजे राम गादीवर बसणार तर आनंदच आहे की. आनंद कशाचा ग म्हणे, राम जर गादीवर बसला तर कौशल्य राजमाता होईल. राम गादीवर जर बसला तर तुझ्या भरताला रामाची सेवा आयुष्यभर करावं लागेल. कैकई म्हणली, माझ्या भरताना जर रामाची सेवा केली तर मला आनंद आहे. ते म्हणे, अगं राम तुझा नाही, तुझ्या सौतीचा मुलगा आहे. पण सौतीच्या मुलाचं चांगलं व्हावं असं तुला वाटत असतं तर तू काय मी आता काय कुठे गेली नाही ना, ती काय गेली काय का कळत नाही तुला तरी नाही. मग तिनं काय केलं, तिला असं कवटाळून धरलं. आणि कवटाळून धरल्यानंतर तिच्या बुद्धीत असणारा विकल्प हिच्या बुद्धीत गेला. तिच्या बुद्धीत गेला की मग कैकईची बुद्धी फिरली. कैकई महाराज एका खोलीमध्ये जाऊन झोपली. राजा दशरथ तिची विनंती करू लागला, विनवणी करू लागला. कैकई कारण ते सांग. कैकईचे पाय धरले. कैकई तुझ्या पाया पडतो, उद्या माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे आणि अशा शुभ वेळी असं वागणं बरं नाही. तेव्हा कैकईने सांगितलं, दशरथा रामाचा राज्याभिषेक होत असं त्याची मला गरज नाही म्हणे. हा, पण माझी मागणी तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे जे माझे 2 वर आहेत ते माझे मला परत द्या. कैकई फक्त माझ्या रामाचा राज्याभिषेक होऊ दे. आणि राज्याभिषेक झाल्याच्या नंतर 2च प्रकार, अगं मागशील ते तुला देईल. तिनं सांगितलं, राज्याभिषेक झाल्यावर मला मागायचं नाही, मला आता पाहिजे, सांगता पाहिजे. कैकईनं पहिला वर मागितला, महाराज सुनहु प्राण प्रिय भावत जी का देहु एक वर भारत टीका. मांगव दुसर वर बर जोरी पुरवनाथ मनोरथ मोरी. तापस वेश विदेश वदासी 14 वर्ष राम वनवासी. सुनिवृद्ध वचन रूप भय सुखू
शशिका कळत विकल जमिनी को दोन वर एक वर कोणता भरत जी को देव एक बार भरत ही टीका दुसरा वर आहे 14 वर्ष राम वनवासी रामाला भरता राजगादीवर बसवा म्हणल्याच्या नंतर दशरथाला वाईट वाटलं नाही पण रामाला वनवासात पाठवायचं म्हटल्यानंतर राजा दशरथ मात्र हुरपळून गेलेल्या एखाद्या झाडासारखा खाली कोलमडून पडला काही भरताला गादीवर बसव ऐकत नाही पण माझ्या रामाला मात्र वनवासात का त्याचा काय दोष आहे त्याला सांगितलं मला ते माहित नाही पण राम वनवासात गेला पाहिजे अयोध्येत दिसला नाही पाहिजे सगळीकडे परिस्थिती महाराज बिघडून गेली अयोध्येमध्ये असणारा आनंद एकदम मावळला गेला सगळीकडे शोक कळा पसरली शोक कळा सगळी गावातली मंडळी कैकेयीला समजावून सांगू लागले कैकेयी जर तू रामाला वनवासात पाठवलं तर इतिहास तुला कोणी चांगलं म्हणणार नाही तुला दोष देतील कैकेयीने सांगितलं काही जरी झाली तरी हरकत नाही मला लोकांनी काय म्हणायचं ते म्हणू दे पण राम वनवासात गेलाच पाहिजे हा कैकेयीचा हट्ट होता महाराज आणि मग सकाळ झाली प्रभू रामचंद्र स्नान केलं स्नान झालं रामाचं आणि राम बघू लागले की राजा दशरथ दिसत नाही कुठे आहेत कळलं की कैकेयीच्या महालात आहेत प्रभू रामचंद्रजी गेले आणि पाहतात कैकेयीकडे तर कैकेयी खाली कोलमडून राजा दशरथ खाली पडलेला ना कैकेयी पलंगावर बसली राजा दशरथ तिला विनंती करतो हात जोडून रामाने विचारलं बाबा कारण का काय झालं रामाला पाहण्याच्या नंतर राजा दशरथ छाती आपटून रडू लागला रामा फार मोठा अनर्थ बाबा झाला काय या कैकेयीला मी शब्द देऊन बसलो 2 वर आणि त्या 2 वराच्या बदल्यामध्ये प्रभू राघव तुला 14 वर्षाचा वनवास मागितला आहे राम म्हणले बाबा जर माझ्या आईचीच इच्छा असेल मी वनवासात जावं तर माझ्यासाठी चांगलं आहे ते तुम्ही रडू नका काही झाले तर हरकत नाही पण मी माझ्या आईची इच्छा आणि तुमचं वचन पूर्ण करण्यासाठी 14 वर्ष वनवासात जाणार रामाने निर्णय घेतला महाराज वनवासात जाण्याचा मा कौशल्येला जाऊन सांगितलं आई मी वनवासामध्ये निघतो कौशल्याच्या डोळ्यामध्ये घरघर अश्रू आले राघव कोणी पाठवलं तुला वनवासात त्याने सांगितलं आई जशी तू माझी आई आहेस तशी कैकेयी सुद्धा माझी आईच आहे आणि माझ्या लहान्या आईची इच्छा आहे मी वनवासात जावं जेव्हा कैकेयीची इच्छा आहे सांगितलं तेव्हा कौशल्य एक शब्द सुद्धा बोलले नाही राघव निवांत जाता जाता सीतेला बोलून जा सीतेच्या महालात राम गेले आणि सीतेला सांगू लागले की सीते हृदय मजबूत करून ऐक तिने सांगितलं प्रभू काय काय सांगा की म्हणजे सीते परिस्थिती अशी आहे मला माझ्या वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी अयोध्येचा त्याग करून 14 वर्षासाठी वनवास स्वीकारायचा आहे तुम्ही हरकत नाही जा वनवासात पण एक लक्षात घ्या लग्नामध्ये माझ्या वडिलांनी माझा हात तुमच्या हातात दिला तुम्ही वनवासात जरी गेले तर मी तुमची सावली म्हणून तुमच्या सोबत राहील पण मी अयोध्येत राहणार नाही सुख असतील तेव्हा पतीच्या सोबत राहणं स्वाभाविक आहे पण दुःख असताना पतीची साथ न सोडणं हा पत्नीचा धर्म आहे मग महाराज सगळी तयारी झाली अयोध्येमध्ये शोक पसरली आणि प्रभू रामचंद्रजी सीताजी आणि सोबत लखनजी वनवासाला जाण्याच्या तयारीमध्ये आहेत अयोध्येमध्ये मातम पसरला असं एखाद्या मोठ्या राजाचा किंवा मोठ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या नंतर जसं दुःख पसरतं तसं सगळं दुःख अयोध्येमध्ये पसरलं प्रभू भोलेनाथ महादेवजी पार्वतीला सांगू लागली पार्वती तुला काय सांगू अयोध्येतल्या दुःखाची कथा काय सांगू तुला दुःख किती झालं ते म्हणले प्रभू मलाही दुःख खूप वाटते पण राम वनवासाला जाणार हे निश्चित आहे राम वनवासात गेल्याच्या नंतर तो कसा राहील कोणाला भेटेल मला सांगा त्याबद्दल तेव्हा थोडेश्वर महादेव सांगतात पार्वतीजी ही सुंदर असणारी प्रकारची कथा वनवासातले प्रसंग आणि महादेवजी पार्वतीला उद्या 8 वाजता सांगायला सुरुवात करतील उद्या 8 वाजता आपण ती कथा सुद्धा ऐकायची आपल्याला पण आता
इथंच थांबूया.